आज मी जे सांगणार आहे ते ऐकून कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण यावर्षीची महाशिवरात्री अशी आहे जी तुमच्या वाडवडिलांनी सुद्धा त्यांच्या आयुष्यात अनुभवलेली नसेल. कारण असा ग्रहयोग तब्बल 300 वर्षांपूर्वी झाला होता. महाशिवरात्री तर दरवर्षी येते, पण रविवार 15 फेब्रुवारी 2026 ची ही रात्र साधीसुधी नाही. ज्योतिषशास्त्रीय गणितानुसार तब्बल 300 वर्षांनंतर अवकाशात ग्रहांची अशी काही रचना होत आहे जी आपल्या वाडवडिलांनीही अनुभवली नसेल. या रात्री विश्वात ऊर्जेचा असा प्रवाह वाहणार आहे जो तुमच्या आयुष्यातला अंधकार दूर करून प्रगतीचे नवे मार्ग उघडणार आहे. नेमका काय आहे हा 300 वर्षानंतरचा चमत्कार, आणि विज्ञानानुसार या रात्री आपण जागृत का राहायचं, जाणून घेऊया आजच्या या विशेष भागात. यावर्षी महाशिवरात्रीला एकाच वेळी 8 शुभयोगांचा मिलाफ होत आहे. खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहिल्यास कुंभ राशीत सूर्य, बुध आणि शुक्र एकत्र येऊन त्रिग्रही योग बनवत आहेत. यामुळेच बुधादित्य राजयोग, लक्ष्मीनारायण राजयोग आणि शुक्रादित्य राजयोगाची निर्मिती होत आहे. विशेष म्हणजे ही शिवरात्री महादेवाच्या अत्यंत प्रिय अशा श्रवण नक्षत्रात येत आहे. श्रवण नक्षत्र हे भगवान विष्णूंचेही नक्षत्र मानले जाते. म्हणून या दिवशी शिव आणि विष्णू या दोन्ही शक्तींचा आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे. असा संयोग यापूर्वी साधारण 1726 मध्ये पाहायला मिळाला होता. 15 फेब्रुवारीला सायंकाळी 5:04 चतुर्दशी तिथी सुरू होत आहे. विशेषतः मध्यरात्रीचा निशिता काळ पूजेसाठी अत्यंत फलदायी असून तो 16 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 12:09 ते 1:01 असेल. म्हणूनच ज्योतिषशास्त्र म्हणतं ही रात्र मागण्यासाठी नाही, तर भाग्याच्या दाराला उघडण्यासाठी आहे. याच कारणामुळे काही विशिष्ट राशींसाठी ही रात्र कुबेराचा खजिना उघडणारी ठरू शकते. प्रगतीचा नवा सूर्योदय आणि 7:30 दिलासा देऊन मेष राशीच्या लोकांसाठी ही महाशिवरात्र खऱ्या अर्थाने वरदान ठरणार आहे. गेल्या काही काळापासून आर्थिक तणावात असलेल्यांसाठी अचानक धनलाभाचे योग निर्माण होत आहेत. करिअरच्या क्षेत्रात तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल आणि पदोन्नती किंवा जबाबदारीत वाढ होण्याची शक्यता आहे. ज्यांच्यावर 7:30चा प्रभाव आहे त्यांना महादेवाच्या पूजेमुळे मोठ्या मानसिक शांततेचा अनुभव येईल. अडथळ्यात अडकलेली कामे मार्गी लागतील आणि उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. विरोधकांवर मात करण्यासाठी आणि स्वतःची बाजू मजबूत करण्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे. कन्या राशीसाठी नवीन उद्योगाची सुरुवात आणि मनोकामना पूर्ण होण्याचा हा काळ आहे. कन्या राशीच्या लोकांसाठी सध्या एखादा नवीन व्यवसाय, प्रकल्प किंवा उपक्रम सुरू करण्यासाठी परिस्थिती अत्यंत अनुकूल आहे. नवीन दुकान, फॅक्टरी किंवा स्टार्टअप सुरू करण्याचा विचार करत असाल तर महाशिवरात्रीचा दिवस विशेष फलदायी ठरू शकतो. आतापर्यंत रखडलेल्या योजना अचानक गती घेतील आणि केलेल्या मेहनतीचं योग्य फळ मिळू लागेल. महादेवाच्या कृपेने तुमच्या मनात दडलेली एखादी जुनी आणि महत्त्वाची इच्छा पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. व्यापार व्यवसायात विस्ताराच्या नव्या संधी मिळतील आणि आर्थिक ओझं कमी होऊन जुन्या कर्जातून सुटका होण्याचे संकेत दिसत आहेत. वृश्चिक राशीसाठी करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी आणि आर्थिक स्थैर्याचा काळ सुरू होत आहे. महाशिवरात्रीचा दिवस वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आनंदाची बातमी घेऊन येऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुमची विश्वासार्हता आणि प्रतिमा अधिक मजबूत होईल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळाल्याने अडथळे दूर होतील. तुमची कल्पक विचारसरणी आणि अचूक नियोजन तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं स्थान मिळवून देईल. आर्थिक बाबतीत खर्चांवर नियंत्रण राहील आणि बचतीकडे तुमचं लक्ष वाढेल. पालकांकडून किंवा वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होण्याची शक्यता दिसते. वाढलेला आत्मविश्वास तुम्हाला भविष्यात गुंतवणूक किंवा मालमत्ता खरेदीसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्याची प्रेरणा देईल. महाशिवरात्रीच्या रात्री आपण मंदिरात जातोच, पण घराची भरभराट होण्यासाठी 2 ठिकाणी दिवा लावणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तुमच्या घरातील ईशान्य कोपऱ्यात शुद्ध तुपाचा दिवा लावा.
यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होते. महाशिवरात्रीच्या रात्री घरातील मुख्य उंबरठ्यावर किंवा तुमच्या घराजवळ बेलपत्राचे झाड असेल तर त्याखाली दिवा नक्की लावा. शास्त्रात सांगितलं आहे की शिवरात्रीच्या रात्री बेलवृक्षाखाली दिवा लावल्याने कुबेरासारखे ऐश्वर्य प्राप्त होते आणि अडकलेली आर्थिक कामे मार्गी लागतात. महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राभिषेकाला विशेष महत्त्व दिलं जातं. शिवलिंगावर दूध, दही, मध, तूप आणि पाणी अर्पण करणं, बेलपत्र वाहणं, भस्म लावणं आणि रात्रभर जागरण करून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करणं, हे सगळं केवळ एक विधी नाही तर मन, शरीर आणि कर्मशुद्धीचा मार्ग आहे. शास्त्रांनुसार या साधनेमुळे जुनी पापबंधने शिथिल होतात आणि आयुष्यातले अडथळे हळूहळू दूर व्हायला लागतात. शिवपुराणात सांगितलं आहे की ही रात्र कल्याणकारी रात्र आहे. या दिवशी श्रद्धेने उपवास केला, मन एकाग्र ठेवलं आणि शिवनामात स्वतःला अर्पण केलं तर मनातल्या अनेक इच्छा योग्य वेळी पूर्ण होतात आणि दुःख, चिंता, संकटांपासून मनाला एक वेगळाच आधार मिळतो. महाशिवरात्री म्हणजे मागण्याचा दिवस नाही तर स्वतःला शिवचरणी समर्पित करण्याची एक पवित्र संधी आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हाही प्रश्न पडत असेल की महाशिवरात्रीला रात्रभर जागून पूजा का करावी. यामागे एक मोठं शास्त्रीय कारण सुद्धा आहे. महाशिवरात्रीच्या रात्री पृथ्वीचा उत्तर गोलार्ध अशा स्थितीत असतो की मानवी शरीरातील नैसर्गिक ऊर्जेचा प्रवाह खालून वरच्या दिशेने म्हणजेच पाठीच्या कणाकडून मेंदूकडे अत्यंत वेगाने वाहतो. जर या रात्री आपण झोपलो किंवा आडवे झालो तर या ऊर्जेचा लाभ आपल्याला मिळत नाही. म्हणूनच तुमचा पाठीचा कणा सरळ ठेवून ध्यान किंवा नामस्मरण केल्यास तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यात आमूलाग्र बदल होऊ शकतो. हे केवळ अध्यात्म नाही तर निसर्गाच्या ऊर्जेचा लाभ घेण्याचे विज्ञान आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करावं आणि शिवलिंगावर श्रद्धेने जल अर्पण करावं. बेलपत्र वाहताना मनात एकच भाव असू द्या, महादेव माझ्यासोबत कायम आहेत. या दिवशी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केल्याने मन शांत होतं आणि नकारात्मक विचार दूर व्हायला मदत होते. शक्य असेल तर रुद्राभिषेक करावा, दान करावं आणि काही वेळ शांतपणे ध्यानात बसावं. ही पूजा केवळ बाह्यविधी नसून आतल्या अस्थिरतेला स्थैर्य देणारी आहे. श्रद्धेने आणि मनापासून केलेली साधना आयुष्यातले अडथळे हळूहळू कमी करते आणि मनाला शांती देऊन जाते. तर भक्तांनो, महाशिवरात्रीची ही रात्र फक्त जागरण करण्यापुरती नाही तर स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची रात्र आहे. या दिवशी त्या वैश्विक ऊर्जेचा अनुभव घ्यायचा असतो जिचं अस्तित्व आपल्याला रोज जाणवत नाही. 300 वर्षानंतरचा हा दुर्मिळ योग आपल्या नशिबी आला आहे. हे काही साधं नाही, हीच तर महादेवाची मोठी कृपा आहे. पण एक गोष्ट कायम लक्षात असू द्या, श्रद्धा तिथेच फळते जिथे प्रयत्न प्रामाणिक असतात. म्हणून या महाशिवरात्रीला विज्ञानाची समज आणि भक्तीची ओढ या दोन्हींचा सुंदर संगम आपल्या आयुष्यात घडू देऊया. ही इत्थंभूत माहिती तुम्हाला कशी वाटली आणि या वर्षीची महाशिवरात्र तुम्ही कशी साजरी करणार हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर तो तुमच्या मित्रपरिवारासोबत आवर्जून शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या शुभयोगाचा लाभ घेता येईल. आणि स्मरण स्वामींचे या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका प्रगल्भ आणि आध्यात्मिक विषयासह. तोपर्यंत शिवशंभूच्या चरणी स्वतःला अर्पण करूया. ओम नमः शिवाय.